चालू नाही. एक पुष्कळ आहे. एकानेच आवाज चांगला येईल. एकच राहू दे. मला वाटतं याने आवाज नाहीतर इकोज येतो. त्यांनी कधी कधी प्रतिध्वनी येतात त्याचे. 2-3 असले तर प्रतिध्वनी येतात. आता माताजींचं प्रवचन चालू होणार आहे. तर सर्वांनी मांडी घालून आणि दोन्ही हात असे समोर ठेवून आणि शांततेने एकाग्रतेने त्यांच्याकडे पाहून बसावा. आता प्रवचनाला सुरुवात होणार. सर्वांनी टोप्या काढून बसावं. सर्वांनी टोप्या काढा. हे नाही आहे का जरा सॉफ्ट मार. मांडी घालून दोन्ही हात आपल्या असे समोर ठेवून आणि माताजींकडे एक नजर लक्ष असं द्यायचं आणि प्रवचन शांततेने ऐकायचं. हस्तगावचे भाविक ग्रामस्थ तसेच समस्त राहुरी जिल्ह्यातील भाविक मंडळी, सर्व देशातील सहयोगी, अशा परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो. आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आणि त्याहून किती जास्त आनंदाचा आहे. आज द्वितीयेचा चंद्र आकाशात पाहिला आणि त्याबरोबर शुक्राची चांदणी बघितल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आज चंद्र शुक्राची युती असल्यामुळे फार मोठा योग घडणार आहे. इथे आल्यावर आपणा लोकांचं सर्वांचं उत्कंठेने वाट पाहणारं ते दृश्य बघून माझ्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले. ह्या कलियुगात आईची वाट पाहणारं असं कोण आहे? आईचं प्रेम आपल्या मुलावर आहे ते नैसर्गिकच असतं, पण मुलांनी इतकी उत्कंठेने आईची वाट पाहावी हे एका मोठ्या सत्याचं द्योतक आहे. द्योतक असं आहे की हा कलियुग संपून आता सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. याबद्दल मुळीच शंका नाही. आपण गाजत वाजत नाचत लेझीम खेळत इथे आणलं आणि इतक्या सुस्वरांनी आमचं स्वागत केलं. आमचं महत् भाग्य आहे. एका आईचं ह्याहून काय मोठं भाग्य असू शकतं. त्याबद्दल आम्ही काय आपल्याला आभार द्यावेत आणि काय आपणा सर्वांचे गुण गावेत. ही भाविकता जगात कुठेही मिळत नाही. हे प्रेम जगात कुठेही मिळत नाही. फक्त आपल्या भारतात, विशेष करून ह्या महाराष्ट्रात मिळतं. आईची आस्था इतकी ह्या देशातच
सापडते. हा आईचा देश आहे. इथे देवीचा वास आहे. देवीची 3.5 पीठं ह्या महाराष्ट्रात पृथ्वी तत्वातनं निघालेली आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आदिशक्तीची 4 पीठं आपल्याला माहितीच आहेत. ती पृथ्वी तत्वानी प्रदान केलेली आहेत. आपण तुळजापूरला जातो, महालक्ष्मीच्या देवळात जातो, पण हे किती मोठं आपल्याला पृथ्वीने दिलेलं आहे. पृथ्वी मातेचं केवढं मोठं दान आम्हाला मिळालेलं आहे हे आपल्याला समजत नाही. इथून फारच जवळ असं सप्तशृंगीचं सुद्धा जे देऊळ आहे ते आदिशक्तीचं आहे. आणि सप्तशृंगी म्हणजे जिनी 7 चक्रांच्या पीठावरती आपलं अधिष्ठान मांडलेलं आहे अशी अर्धमात्रा आहे. ही सर्व देवींची देवी, सर्वांची आई अशी आदिशक्ती आहे. ह्याबद्दल कोणी आपल्याला माहिती सांगितली नाही. कोणी सांगावं हे देवीचं मंदिर आहे, भाविक लोकांनी आपलं हृदय त्याला देऊन टाका. ह्या परंपरेतूनच अत्यंत निकृष्ट तऱ्हेचे लोकसुद्धा हे आपल्या देशात आले आणि त्यांनी भाविक आणि प्रेमळ लोकांच्यापासनं पैसे उकळून त्यांना छळून अत्यंत त्रास दिला. कलियुगाच्या अनेक गोष्टी आहेत, त्यातल्या आत्ता सध्यावत झालेल्याच तुम्हाला माहिती आहेत की संतांना किती त्रास झाला. इथे शिर्डीचे साईनाथ जवळच होते, त्यांना लोकांनी किती छळलं. मुसलमान म्हणून त्यांची किती अवहेलना केली. त्यानंतर श्री संत तुकारामांना किती लोकांनी त्रास दिला. श्री ज्ञानेश्वरांना लोकांनी किती त्रास दिला. हे सर्व या कलियुगात झालं. सर्व संतांनी म्हटलं पाहिजे माझ्याच मुलांनी एवढा त्रास सहन केला आणि आज आपण माझा जो गौरव केला आहे त्यांनी त्यांच्या आत्म्याला केवढी शांती मिळेल हे मी सांगू नाही शकत. कारण माझ्यामध्ये ते बघतात की आज संतांना ओळखलं गेलं. लोकांनी संतांची ओळख घेतली आणि संतांचा मान केला. हा सगळ्या गतायुष्यामध्ये जेव्हा ते छळले जात होते तेव्हा त्यांचा मी काही भलं करू शकलो नाही. हताश होऊन निरुपाय होऊन बघत बसलो. ते आज सार्थक झाल्यासारखं मला वाटत आहे. तुम्ही संतांना ओळखलं ही फार मोठी गोष्ट आहे. संतांना ओळखणंसुद्धा अत्यंत भाविकतेतच, प्रेमळपणात आणि शुद्ध आचरणातच येतं. ज्या मनुष्याला हृदय शुद्ध नसेल तो संतांना ओळखू शकत नाही. आजकाल असे पुष्कळसे संत जगामध्ये निघालेले आहेत जे तुमच्याकडनं पैसे उकळतात, तुम्हाला खोटं सांगतात आणि पुष्कळसे परदेशात जाऊनही धंदे करत आहेत. त्यांनी अनेक धंदे असे केलेले. तेव्हा संतांचं ओळखायचं लक्षणसुद्धा प्रत्येक महान संतांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याची खूण बाळगली. संत नेहमी संतांना ओळखतात. त्यांना ओळख परत करून द्यावी लागत नाही. ते सगळ्यांना ओळखतात. तेव्हा आपल्या ह्या अस्तगावी आपण बोलवलं आणि ह्याचं नाव अस्तगावपेक्षा मस्त गाव म्हटलं असतं तर बरं झालं असतं. कारण सगळे भक्तीच्या मस्तीत नुसते नाचत होते आणि माझ्या हृदयाला जसं काही एखाद्या समुद्राला भरती यावी तशी इतकी भरती आली की मला असा विचार आला की आता ह्या प्रेमाच्या भरात मी बोलणार तरी काय आणि ह्यांना सांगणार तरी काय. हा प्रेमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढं सौंदर्य जे आहे ते आतून हृदयातनं जाणलं पाहिजे आणि ओथंबून नुसतं वाहत आहे असं मला वाटायला. हे दृश्य बघायला देवदेवता आणि सगळे जरी आले तरी त्यांना असं वाटेल की अद्भुत शोभा आहे. हे असं कधीही झालं नाही. संतांचा एवढा मान कधीच झालेला नाही. असंतांचा झाला, दुष्टांचा झाला, राक्षसांचा झाला, वर दाखवणाऱ्या लोकांचा मान झालेला आहे. पण एखाद्या संताचा मान आजच मला इतक्या जोरात दिसला. मला फार आनंद झाला. संतांनी काय दिलं आपल्याला असे पुष्कळ लोक मला म्हणतात. आज संतांनी जे दिलं ते ह्या भजनात तुम्ही बघता की त्यांनी परमेश्वराचे पाय धर, परमेश्वराच्या चरणी लाग, ह्या आपल्या चेतनेला जी ऊर्ध्वगामी गती दिली, जी वरच्या बाजूला बघण्याची आपल्याला जी स्थिती दिली, फार मोठं आपल्याला दिलं आहे. हे आपल्याला माहीत नाही आपल्याला केवढं मोठं संतांनी देऊन ठेवलं आहे. हीच गोष्ट जर ह्या विदेशातल्या लोकांना सांगितली असती तर तेवढे अधोगामी गेले नसते. श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे की चेतनेचं झाड उलटं वाढतं
त्याची पाळमुळं ह्या डोक्यामध्ये आहेत, आपल्या मेंदूत आहेत आणि बाकी सगळं काही खाली वाढतं. तेव्हा जे लोक खालच्या बाजूला वाढत गेले झाडासारखे, हे परदेशात राहतात, त्यांचं लक्ष परमेश्वराकडे नाही. त्यांचं लक्ष तिकडे नसल्यामुळे त्यांची अधोगती होत गेलेली आहे आणि अधोगती होत होत अगदी ते लोक वाया गेलेले आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल फार कल्पना वाटतात, कारण त्यांच्याजवळ मोटारी आहेत, गाड्या आहेत, घरं आहेत, राहायला आहे, हे आहे ते, त्याच्यात काही राम नाही. जर त्यांना त्याच्यात काही राम मिळाला असता तर आज तुमच्या अस्तगावाला ह्याची धूळ आपल्या मस्तकाला लावायला ते आले नसते. ते ज्या महाराष्ट्रात आज आले आहेत ते ह्याचं महत्त्व समजून की ह्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून राहुरी जिल्ह्यात किंवा आपण म्हणू या नगर जिल्ह्यामध्ये जे मोठमोठाले संत साधून गेले, त्यांची ही पुण्यभूमी आहे. त्यांच्या पुण्याईला जाणारे हे संत आहेत, म्हणून हे संत इथे आले. आणि संत जेव्हा कुठेही जातात तेव्हा त्यांना एकच कारण असतं की जाऊन तिथे आपल्याला परमेश्वराचा संबंध होतो. आम्ही जेव्हा देहूला गेलो होतो, ह्यांना देहूला घेऊन गेलो, तर ह्यांनी तिथली माती उचलून आपल्या कपाळाला लावली. मी म्हटलं हे असं का करता? तर म्हणे की माताजी तुम्ही बघा, या जमिनीतनं चैतन्य वाहते. तुकाराम बुवा इथे अनवाणी चालली असती, त्यांच्या पायाच्या ह्यांचे असं वाटतं जशी काही कारंजे वाहून राहिलेले. हे संतांना ओळखायचं. आज तुकारामाला त्यावेळेला लोकांनी उचलून धरलं नाही, उलट त्यांच्या गाथा नेऊन इंद्राणीत घातल्या होत्या. पण ह्या लोकांनी त्या धुळीला आपल्या मस्तकाला लावलं, आपल्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणे माताजी थोडा वेळ तरी हे थंडावा आमच्या डोक्यात राहू द्या. संतांची ओळख संतांना असतेच, पण त्यावेळेला किती असे संत होते. आपल्याला माहिती आहे, गोरा कुंभाराचं फार चांगलं उदाहरण आहे की जेव्हा नामदेव त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी जाऊन बघितल्याबरोबर सांगितलं की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. तुला भेटायला मी आलो तो चैतन्य बघण्यासाठी, तर तू सगुण होऊन बसलेला आहेस. आता तो कुंभार हे एक सर्वसाधारण शिंपी आणि त्यांच्यामधल्या गोष्टी बघा कुठल्या, जसे काय स्वर्गातच फिरून राहिले, ते स्वर्गिक गोष्टी आपापसात झाल्या. ह्या सर्व गोष्टी ते जे बोलत असत आणि करत असत ते आपल्या समजात येत असत. त्यावेळेला नामदेवसुद्धा आपल्या इथून नंतर निघून पंजाबात गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पंजाबात त्यांचा फार मान झाला. इतकंच नाही, नानक साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आता तुम्ही पंजाबी भाषेमध्ये सुद्धा काव्य लिहा. मग त्यांनी पंजाबी भाषेत काव्य लिहिलं आणि पुष्कळ काव्य लिहिलं आणि त्यातली बरीच काव्य त्यांनी आपल्या ग्रंथसाहेबमध्ये संकलित केली. नामदेवांचा फार उदो केला. असे हे नामदेव आपल्यासाठी काहीच नाही. आपल्यासाठी त्याचं एवढं महत्त्व त्यावेळेला नव्हतं, कारण त्यावेळेला देवळातल्या लोकांनी त्यांना फार त्रास दिला. विठ्ठलाच्या पायी राहणारे, विठ्ठलाला मानणारे, कारण ते एक शिंपी जातीचे होते म्हणून त्यांचं कुणी महत्त्व नाही केलं. खरोखर परमेश्वराच्या साम्राज्यात जात एकच असते, संत. दुसरी कोणची जात? जे योगी झाले ते संत झाले, त्यांना दुसरी जात नसते. आपण म्हणतो संन्याशाला जात नसते, तसंच आहे की संतांना काही जात राहते. जात एकच असते की परमेश्वराच्या चरणी राहणं. मग त्याच्यात हा भेदभाव, त्याच्यामुळे नुसती भांडणं, जातीयता नसते. एखाद्या क्षुल्लक गोष्टींसाठी आपण आयुष्य खराब केलेलं आहे. किती या क्षुल्लक गोष्टी आहेत. मग त्याला धरून आपल्याकडे जे स्वतःला धर्माधिकारी समजतात आणि धर्माला सांभाळून आहेत आणि आम्ही फार धर्माचे अधिष्ठात्री आहोत असे जे समजतात, त्यांनी सुद्धा दहशतवाद इतका पसरवलेला आहे की लोक घाबरून असतात. तू असं केलंस तर तुला पाप लागेल, तू असं केलंस तर तुझे घरात दुःख येईल, तू तसं केलंस तर तुला दारिद्र्य होईल, तू नष्ट होशील. त्यांना असं विचारावं की अहो तुम्ही काय एवढे दरिद्री, तुम्ही काय केलं होतं वाईट, तुम्ही इतके भिकारी का, तुम्ही का दुसऱ्यांच्या पैशावर जीणं जिता, तुमचं जे हे जीवन आहे हे किती लांछनास्पद आहे. कोणाच्याकडे भीक मागून तुम्ही राहता, दुसऱ्यांच्या पैशावर आपलं पोट भरता, ह्याला काही अर्थ आहे का? आणि तुम्ही कशाला एवढ्या गमजा मारता धर्माच्या? जर तुम्ही मोठे धार्मिक असता तर तुमची अशी दशा काय एखाद्या भिकाऱ्यासारखी? असं आपण जर त्यांना सवाल टाकला तर मात्र आजकालच्या काळात काय होणार नाही, पण पूर्वीच्या काळात कोणालाही अशी बोलण्याची सोय नव्हती. म्हणून संतांचं समागम वाढवलं पाहिजे, संतांची संख्या वाढवली पाहिजे. त्या संतांचा अर्थ असा नाही तुम्ही घरद्वार सोडून कुठेतरी जाऊन बसायचं जंगलात. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोजचा व्यवसाय सोडून कुठेतरी भटकट फिरायचं. त्याचा अर्थ असा की आपल्यातच बसलेला जो आत्मास्वरूप शिव आहे त्याला प्राप्त झालं पाहिजे, त्याला मिळवलं पाहिजे, त्याला आपल्या
हृदयामधनं त्याच्या आनंदाला प्राप्त झालं पाहिजे. हे सगळं जे घटित व्हायचं आहे ते करण्यासाठीच आम्ही आज अस्तगावला आलो. जो आपल्यामध्ये आत्म्याचा मोठा बारीक साठा आहे, ज्याच्यामुळे सर्व काही संसारात मिळू शकतं. जे श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम वाम्यम, योगाशिवाय तुला क्षेम मिळणार नाही. योग घटित झाला पाहिजे. हा योग आपल्यामध्ये अगदी सहजच होतो. आपण एखादं लहानसं बी बघावं, त्यात कुठे अंकुर आहे म्हटलं तर माहीत नाही बा, अंकुर कुठे बीत काय आम्ही पाहिलं नाही असंच म्हणतील लोक बहुतेक. पण ते जर भिजवलं तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की अंकुराची एक लहानशी जागा बनवलेली आहे. तसंच आपल्यामध्ये सुद्धा आपल्यातली नवीन क्रांती घडण्यासाठी, नवीन जन्म होण्यासाठी, आपली एका नवीन वृक्षामध्ये परिवर्तन होण्याची सर्व व्यवस्था परमेश्वराने व्यवस्थित करून ठेवलेली आहे. काहीही बिघडलेलं नाही. ती जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. आणि ही जी आपल्यामध्ये शक्ती अंकुरणार आहे त्या शक्तीला आपण कुंडलिनी असं म्हणतो. तिला कुंडलिनी एवढ्यासाठी म्हणायचं कारण ती अशी 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. ती कुंडलात आहे, ते कुंडल आहे 3.5, म्हणून तिला कुंडलिनी असं संस्कृत शब्दात शब्द आहे. ह्या कुंडलिनीला पृथ्वी तत्वातनं पृथ्वीनी काढून या महाराष्ट्रात या पठारावर बसवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे 3.5 पीठ आहेत. ही कुंडलिनी नावाची शक्ती आपल्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये व्यवस्थित बसलेली आहे. जेव्हा तिचं उत्थापन होतं तेव्हा ती सटकन वर येऊन आणि ह्या ब्रह्मरंध्राला छेदून, आणि तुम्हाला असं वाटतं की आता सगळा बोझा पडला आपला, आता आपल्याजवळ काहीही चिंता करण्याचं राहिलेलं नाही. म्हणजे असं आहे की समजा एखादे खेडूत आहेत, त्यांनी कधीच ट्रेन पाहिली नाही. त्यांना म्हटलं आहे बघा ट्रेनमध्ये जास्त सामान नेऊ नये, तर ते ट्रेनमध्ये बसले आणि सगळं सामान डोक्यावर ठेवलं की म्हणे ट्रेनला एवढा बोजा कशाला, मीच त्याचा बोजा उचलतो. पण त्यांनी नंतर पाहिलं की ही ट्रेन आहे, ही माझाही बोजा उचलते आणि माझं जे डोक्यावर आहे त्याचाही बोजा तीच उचलते आहे. जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यांनी बोजा खाली ठेवला. तसंच होतं की जेव्हा आपल्याला कळतं की जो मी आहे, मी आणि माझं क्षेत्र, मी आणि माझं कार्य, मी आणि माझे जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्वांचं वहन करणारा एक परमेश्वरच आहे. मग त्या सगळ्या जबाबदाऱ्या एकदम गळून पडतात आणि आश्चर्य वाटतं की सगळ्या जबाबदाऱ्या बिलकुल पार होतात, लगेचच पार होतात. अनेक तऱ्हेचे चमत्कार लोक मला सांगतात. त्यातले आपल्याला किती सांगितले तरी आपल्याला आश्चर्य वाटेल की हे चमत्कार कसे घडतात. कारण परमेश्वर हा चमत्कार पूर्ण आहे. आपल्या रोजच्याच ह्याच्यात बघा की ही फुलं आता किती सुंदर आलीत, पण आपल्या लक्षातच येत नाही का केवढा मोठा चमत्कार आहे. आपल्याला म्हटलं तर आपण असं फूल करू शकतो का? काहीतरी प्लास्टिकचं करू, पण असं जिवंत फूल आपण एकही करू शकत नाही. आणि जो असे हजारो करोडो लाखो करतच असतो तो कोण असेल? तो काय करामती असेल, काय करीम असेल, तो काय करिश्मा करणारा मनुष्य असेल? तो परमात्मा. अशा परमात्माने आपलीसुद्धा सर्व व्यवस्था केलीच असेल. आपण उगीचच काळजी करत बसतो. परमेश्वराने आपल्याला विशेष एक लहानशा एका अमिबा म्हणून प्राणी आहे त्याच्यापासून आज मानव केलेला आहे. हळूहळू सांभाळून फार व्यवस्थितपणे अलगद उचलून आपल्याला मानव केलं आहे. ते काय असं दुःखाचं त्रासाचं जीवन काढण्यासाठी कधीच नाही. त्या परमेश्वराने आपली काहीतरी विशेष व्यवस्था केली असेल. आधी जर मनुष्य म्हणतो बरं मी जरा करून बघतो, हे काही नाही परमेश्वर काही नाही मी करून बघतो, मग करून बघा. अल्पधारिष्ट पाय, बरोबर तुला करायचं ना करून बघ. याने सांगितलं सायन्स करतो, करा सायन्स. सायन्स केलं, काय केलं, ॲटम बॉम्ब बनवून ठेवला. इकडे रशिया बसलेला आहे आणि तिकडे ती अमेरिका बसलेली आहे. दोघांच्यामध्ये ही भीती की आता जर बटन दाबलं तर रशियाही जाणार आणि अमेरिकाही जाणार, दोन्हींचा नाश होणार आहे. ह्या अशा भीतीच्या स्थितीत स्वतः या सायन्समुळे जाऊन बसले. दोन जसे काही राक्षस तयार करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्याच भीतीने बसलेले आहेत. तेव्हा या सायन्सचाही काही फायदा झालेला नाही. पुढे काय, ह्या सायन्सच्या वरसुद्धा परमेश्वराचं सायन्स फार मोठं आहे. ह्यांचं जेवढं काही तुम्हाला दिसतं एवढं वाढलेलं, हे नुसतं जसं झाड वाढावं तसं आहे. पण ह्याचा स्रोत काय, ह्याची मुळं काय, कुठून आलं आहे, हे सगळं मानवातनंच आलं आहे.
आणि मानवाचा स्रोत काय, त्याची मुळं काय, त्याची मुळं ह्या डोक्यात आहे. बरं, ती मुळं जागृत कशी करायची, त्याला कुंडलिनीचं जागरण पाहिजे. आणि जसंच कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा त्या मुळांना पोषक असा आत्मा जागृत होतो. आणि आत्मा जागृत झाल्याबरोबरच मानवाला एक नवीन स्थिती प्राप्त होते. आणि त्या स्थितीला आम्ही सामूहिक चेतना असं म्हणतो. ही सामूहिक चेतना म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याला कळू लागतं, ह्या बोटांच्या अग्रांवर मनुष्याला कळू लागतं की ह्या दुसऱ्या माणसाला कोणता त्रास आहे, आपल्याला कोणता त्रास आहे. इतकंच नाही, हे जागृत स्थान आहे की नाही. आता मुसळवाडीला एक विशेष जागा आहे. मी तिथे गेले, म्हटलं वा इथे काहीतरी विशेष असलं पाहिजे. ते म्हणाले माताजी इथे एक जागा आहे, तिथे 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी एक अंग्रेज इंजिनियर होता आणि तो बांध घालायला आला, तर तिथे त्याचा बांधच बांधला जाईना. एका फकीराने सांगितले तर बांधू नका, आहे जागृत स्थान आहे, म्हणून त्याने असं खरोखर असा बांध असा करून बांधलेला. अरे म्हटलं बघू तरी. जाऊन बघितल्यावर म्हटलं हे तर चैतन्य स्थान आहे, हे एकादशी रुद्रस्थान आहे. हे संतसुद्धा तिथे गेले ते सगळे. ह्यांनी पाहिलं, त्याच्यातनं थंड थंड अशा लहरी येतात चैतन्याच्या. लगेच पैसे ओतून 21,000 रुपये त्यांनी त्यांना दिले. इथे लगेच तुम्ही एक मंदिर बांधून काढा. त्याला ओळखणारे संतच पाहिजे. जेवढं आपल्याला सांगितलं आहे की इथे जागृत स्थान आहे, तिथे जागृत स्थान आहे, ते फक्त संतच सांगू शकतात, दुसरे सांगू शकत नाही. म्हणून आता ही दशा आलेली आहे की आपण आता होता येईल त्या लोकांना संत करून टाकायचं. म्हणजे ही जी नवीन चेतना ती आपल्याला मिळाली पाहिजे. सुरुवातीला बघितलं तर एकच मासा पाण्यातनं बाहेर आला, त्याच्यानंतर 10 मासे बाहेर आले, त्यांचे कासव झाले, मग अनेक मासे वर आले. तसंच आज सहयोगामध्ये पहिल्यांदा एकच बाई होती, त्यांच्यावर मी सुरुवात केली. नंतर 12 माणसं पहिल्यांदा पार झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू करत आज एवढा जनसमुदाय तयार झालेला. कारण ही जिवंत क्रिया आहे. ही जिवंत क्रिया, ह्याचं मशीन नाही घालू शकत आपण. ह्याचं आपण प्लास्टिकची फुलं नाही बनवू शकत. पहिल्यांदा झाडाला 1-2च फुलं येतात आणि त्याच्यानंतर अनेक फुलं येतात. तशीच ही एक जिवंत क्रिया आहे. आणि म्हणून हळूहळू आज वाढत आज सहयोग फार दूरवर पसरले. ह्याच्यामध्ये माणसाला एक नवीन जीवनाचा लाभ होतो. हे एक अत्युत्तम असं एक परमेश्वराने दिलेलं आपल्याला वचन आहे की तुला आत्मसाक्षात्कार घडेल. परमेश्वराचं सान्निध्य आपल्याला लाभलं तरीसुद्धा आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. जेव्हा तुलसीदास चंदन लावत होते तर असं आहे की चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुवीर. तर सगळ्यांना टिळे लावत बसले होते आणि जेव्हा साक्षात श्री रघुवीर तिथे आले, त्याने टिळा लावला, म्हणे चल पुढं हो सामोरा. त्यानं ओळखलं नाही. तेव्हा ओळखायचं तरी कसं, कोण संत आणि कोण साधू, कोण भामटा आणि कोण खरा, ते ओळखण्यासाठी सुद्धा मानवाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय मानवामध्ये तिचा ओळख येणारच नाही. कारण डोळे जेव्हा बंद आहेत तेव्हा त्याच्याशी रंगाबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आहे. जेव्हा डोळे उघडतील तेव्हाच त्याला दिसेल की रंग म्हणजे काय. तेव्हा हे अंतर्चक्षु उघडले पाहिजेत. आणि हे उघडण्यासाठी कुंडलिनीच्या जागरणाची व्यवस्था परमेश्वराने अगदी व्यवस्थित केलेली आहे आणि ते आपोआप घटित होते. कारण ही जिवंत क्रिया. आणि जिवंत क्रियेसाठी तुम्हाला पैसे नाही देत आहेत. म्हणजे असं की आता तुम्हाला समजा एखाद्या फुलाला तुम्ही 2 पैसे दिले, त्याचं फळ होईल का. किंवा झाडाला म्हटलं बाबा मी तुला, आपल्याकडे आजकाल पैसे खाण्याची बिमारी, ज्याला मी म्हटलं बरं का होत नाही का, म्हणे पैसे खातात. म्हटलं असं कसं. परत म्हटलं ह्यांचं का काम होते, म्हणे पैसे खातात. कसे खातात पैसे मला काही समजलं नाही. कारण पैसे काही खाऊ शकत नाही मनुष्य. ते आमच्यासारख्या सरळ लोकांना जरा समजत नाही पैसे कसे खातात. पण ह्या फुलाला मात्र पैसे खाता येणार नाही. किंवा एखाद्या झाडाला तुम्ही जर पैसे चारले तर तो काही खाऊ शकत नाही आणि त्याचा काही उपयोगसुद्धा नाही. त्याच्यात तुम्ही डोक्यावर उभे राहा तर पायावर उभे राहा, तुम्ही
जर त्या झाडाला पाणी घातलं प्रेमाचं तर लगेच त्या झाडाचं परिवर्तन होऊन त्या फुलांना फळं लागणार. तशीच ही जिवंत क्रिया आहे. या जिवंत क्रियेमध्ये काहीही मेहनत करायला नको, काहीही द्यायला नको, काहीही त्याग करायला नको, काहीही नको. हे तुमच्यात सगळं आहे, ते तुमचं आहे, तुझं पाशी, ते तुम्ही घ्या. हे संतांनी सांगितलं आहे. दुसरं काय त्यांनी सांगितलं बिचाऱ्यांनी? त्यांनी सांगितलं तुझं आहे, तुझं पाशी. थोडंसं लपलेलं आहे, अजून प्रकाशित झालं नाही, तुझ्या चित्तात ते आलं नाही, तेवढं मिळू दे, हे सांगितलं ना. पण त्यासाठी केवढा त्यांना त्रास दिला, त्यांना मारहाण केलं, त्यांना क्रॉसवर चढवलं, त्यांना काय सोडलं नाही लोकांनी. ही म्हणजे अगदी सगळीकडे एकच कहाणी आहे. त्यांनी काय तुमच्याकडे पैसे घेतले का काय मागितलं की काय तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, की तुम्ही बसून आता घोकत बसा आमचं नाव, असं काहीच सांगितलं नाही. साधं सरळ आत्मज्ञान प्राप्त करायचं, आत्मबोध झाला पाहिजे असं सगळ्यांनी, आपल्याच देशात नाही प्रत्येक देशात. चायनामध्ये मी गेले तर चायनात बघते कन्फ्युशस झाले, ते हे सांगून गेले. त्याच्यानंतर तिथे लाओत्से झाले, ते हे सांगून गेले. जपानला गेले, तिथं झेन सिस्टम आहे. झेन म्हणून एक विदितामा म्हणून बुद्धाचा शिष्य होता, त्यांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं की आत्मसाक्षात्कार पहिल्यांदा घे, मग देवाच्या गोष्टी कर. कारण जर आत्मसाक्षात्कारच झाला नाही आणि नुसत्या देवाच्या गोष्टी केल्या म्हणजे मनुष्य वाया जाणार. म्हणून पुष्कळ बुद्धाला असं म्हणतात तो निरीश्वरवादी आहे, त्याचा ईश्वरावर विश्वास नाही. पण ती गोष्ट नाही, त्याने सांगितलं आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय जर ह्याच्या ईश्वराच्या गोष्टी केल्या तर तो समजेल हो झालं, मला ईश्वर मिळाला. महावीरांनी सांगितलं, इकडे मोहम्मद साहेबांनी सांगितलं की तुला पीर झालं पाहिजे. तू जर पीर झाला नाहीस तर तुला परमेश्वर समजणार नाही. आज कोणचा असा धर्म आहे? ख्रिस्ती धर्मात तर स्पष्ट ख्रिस्ताने सांगितलं की बाबा तुझा पुनर्जन्म झाला पाहिजे, त्याच्याशिवाय तुला काही समजणारच नाही. असा कोणताच धर्म नाही ज्यांनी ही मुख्य गोष्ट जी आहे ही सांगितली नाही. पण आपण मूर्खासारखे काय आपापसात भांडत बसला? अहो, जर सगळ्यांना एकच सांगितलेलं आहे तर भांडायची कोणची गोष्ट आहे? त्यात वादविवाद करण्याची कोणची गोष्ट आहे? झगडे कशाला करता? उगीच आपलं आयुष्य कशाला खराब करून घेतलेलं आहे तुम्ही भांडणं करून? एका आईला असं वाटतं की गुण्या गोविंदानी का राहत नाहीत मुलं. काय लागतं त्याला? नुसता समज, सुज्ञता पाहिजे, समज पाहिजे, समज पाहिजे आणि सुज्ञता पाहिजे. आणि ती सुज्ञता ही की आम्ही सर्व एका परमेश्वराचे अंग प्रत्यंग आहोत, त्याच्या शरीराचे आम्ही वेगवेगळे भाग आहोत. आणि त्यात आता समजा हे माझं बोट आहे, हे बोट आणि हे बोट जर भांडू लागलं तर काहीच काम होणार नाही. अहो, जर तुम्ही सगळे एकच आहात, एक दुसऱ्याला हातभार लावण्याच्या ऐवजी भांडायचं म्हणजे हे काहीतरी फितुरी डोक्यात आलेली दिसते. आणि ही फितुरी आल्यामुळेच आपल्या देशाचं वाटोळं झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की धर्म हा कशासाठी करायचा? लोक विचारतील की धर्माने कशाला वागायचं, चांगलं कशाला वागायचं, खरं कशाला बोलायचं, खोटं बोललं तर काय झालं? प्रश्न विचारण्यासारखाच आहे. काय झालं? फार तर फार गव्हर्नमेंट धरेल, ते धरेल तेव्हा धरेल, पण त्याच्या आधी खोटं बोलायला हरकत काय? असंही लोक म्हणतील. आम्ही कसे वागलं तरी काय हरकत आहे, आमचं काय होणार आहे? पुष्कळच लोक खोट्या रीतीने वागतात तर त्यांचं काय होणार? पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्याची आज जी स्थिती आहे तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. आज नुसतं मनुष्य स्थितीत आहे, त्याला अतिमानव व्हायचं आहे. आणि त्या अतिमानव होण्यासाठी, त्या उड्डाणासाठी धर्म हे पाहिजे, संतुलन हे पाहिजे. संतुलनाशिवाय तुम्ही तो गाठू शकत नाही. एक वेळा तुम्ही धर्माला नाही मानून सुद्धा धर्माने वागले तर चालेल. पुष्कळशे लोक आहेत देवळात जात नाही, भटजींना रुपये पैसे देत नाही, काही असं काम करत नाही, पण धर्माने वागतात. अशा लोकांसाठी सहयोग आहे. पण जे लोक उगीच थोथांड करून धर्म धर्म म्हणून फिरतात, धर्माच्या नावाने इतरांना बुडवतात, त्यांना कसा धर्म द्यायचा? असे अनेक लोक आपल्या देशात आहेत. विशेष करून महाराष्ट्रात तर एकेका 5-5 घरानंतर एक गुरु बसलेला. सांगितलं आहे तुम्ही गुरु करावा. पण गुरु म्हणजे कोण? तुमच्यापेक्षा जो वजनदार असेल तो गुरु, ज्याच्यामध्ये चैतन्याचं वजन असेल, ज्याच्यामध्ये अध्यात्माचं वजन असेल, तो तुमचा गुरु. तो तुमच्याकडनं पैसे कसे घेईल? अहो, तुम्हाला जर मी म्हटलं माझ्याकडून फुकट राहतो, तुम्ही राहणार नाही. जर तुम्हाला एवढा स्वाभिमान आहे तर ह्या माणसाला जो फुकटखोर येऊन तुमच्या घरी रोज जेवतो त्याला मुळीच स्वाभिमान नाही, त्याला गुरु कसं मानता तुम्ही?
कोणच्या नात्याने तो तुमच्याकडे फुकट जेवतोय? त्याचं तुमचं काय नातं? आला की द्या आम्हाला 500 तांदूळ. आता मी वैतरणाला गेले, सांगितलं बा आता एक आला होता, आमच्याकडनं सगळे तांदूळ गहू सगळं घेऊन गेला. आणि म्हटलं दिले कशाला? तो म्हणाला जर दिले नाही तर तुम्हाला पाप लागेल आणि तुमचं हे संबंध वाहून जाईल, तुमच्या इथे मोठा बारीक भूकंप येईल. असं का म्हणा, पहिल्यांदा तुलाच घालू आम्ही त्या भूकंपात, इथंच राहा. आला म्हणजे तुला त्याच्यात घालायला बरा, त्याला थांबून घ्यायचं असतं. पण काय आहे की समज नाही आहे माणसाला. अहो असं कुणी म्हटलं म्हणून होतं का? त्याला एक जरा तुम्ही धाक दिला असता तर ठीक झालं असतं. आणि उपाशी बसले सगळे. अहो आम्ही संतांना दिलं माताजी. कसलं? अहो संत उपाशी राहतील, तुम्हाला उपाशी करणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. स्वतः सगळे आपल्यावरती घाव उचलतील, तुम्हाला वार लागू देणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. आपल्या पदराखाली तुम्हाला जपून ठेवतील, वारंवार तुमचं विचारपूस करतील, तुमच्यासाठी आपलं हृदय देतील, पण तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. त्यांचं तुमच्याबद्दल प्रेम आहे. आईपेक्षा जास्त जी तुमची आई आहे त्याच्यापेक्षा अनेक जास्त त्यांचं तुमचं प्रेम आहे. ते काय तुम्हाला कोणत्याही तऱ्हेचा असा वारा लागू देणार. आणि तुम्ही जरी त्यांना मारलं तरी त्या म्हणती बाळा तुला मारतं नाही लागला ना, तुझं ठीक तर आहे. अशा प्रेमाची जी मंडळी ती संत साधू आहेत. हे नाहीत की जे भामटे आहेत. आणि अशा लोकांच्या आहारी पडून आपण सगळ्यांनी स्वतःचं फार नुकसान करून घेतलेलं आहे. तेव्हा पुष्कळसे असेही लोक आहेत, अतिशिष्ट देव म्हणतात देवच नाही. असे पुष्कळ सुशिक्षित, ते शिक्षितही नाहीत, त्यांना मी सुशिक्षित मानत आहे. जर कोणती गोष्ट आहे किंवा नाही ती पाहिल्याशिवाय तुम्ही बेधडकपणे आम्ही देव नाही मानत, देवाला आम्ही मानत नाही, देव म्हणजे कोणची चीज नाही. अहो तुम्ही कोण? तुम्ही स्वतःला समजता तरी काय? मी पुष्कळ असे मोठमोठाले मासिकवाले असे तसे लोक पाहिले, ते देवाला मानत नाही, उघडे म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. का? कशाला? तुम्ही पाहिलेले का देवाला? तुम्हाला माहिती आहे का हे देवाचं संबंध साम्राज्य चाललेलं आहे. तुम्ही एक तरी फूल बनवून दाखवा म्हटलं. बनवू शकता का तुम्ही एक तरी फूल? मग कशाला गमजा मारता? तुम्ही केलं आहे काय? मेलेल्या वस्तूंचं मेलेलं काहीतरी करायचं. एखादं झाड मेलं की त्याची खुर्ची केली की फार मोठं काम केलं का तुम्ही? दगडाचे तुम्ही जर घरं बांधली तर काय फार मोठं काम करून ठेवलं आहे तुम्ही? एक तरी जिवंत कार्य करून दाखवा, मग म्हणता येईल की तुम्ही परमेश्वराबद्दल बोलू शका. पण ते कार्य फक्त आत्मसाक्षात्कारानंतरच करू शकता. जिवंत कार्य हे नुसतं आत्मसाक्षात्कारानंतर होतं, त्याच्या आधी आपण करू शकतो. इतक्या शक्ती आपल्यामध्ये समावलेल्या, त्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये जागृत होतात आणि आपण अत्यंत शक्तिशाली आणि समर्थ असे होतो. आपल्याला अजून आपली कल्पनाच नाही आहे की आपल्यामध्ये किती शक्ती आहेत आणि त्याचा आपण कसा सुंदर उपयोग करू शकतो. आणि ही सर्व शक्ती प्रेमाची शक्ती. आत्तापर्यंत आपण प्रेमाची शक्ती वापरून पाहिलेली नाही. फक्त आपण द्वेषाची शक्ती वापरतो, भांडाभांडी करण्यासाठी, दुसऱ्यांच्यावरती चढाई करण्यासाठी, दुसऱ्यांना खाली पाडून टाकण्यासाठी. पण ही प्रेमाची शक्ती आहे. ही जेव्हा आत्म्याची शक्ती जागृत होते तेव्हा त्या प्रेमाच्या शक्तीमध्ये अशी कामं घडतात की लोकांना आश्चर्य वाटतं की असं कसं घडलं माताजी, आम्हाला समजलं नाही. सुदाम्याला सुद्धा जाऊन कृष्णाला भेटावं लागलं, तेव्हाच त्याचं क्षेम घडलं. तसंच आहे की आज तुमची जेव्हा जीवाची शिवाची जेव्हा भेट होईल आणि हा योग घडेल तेव्हा आपोआप ह्या अस्तगावात, ह्या संबंध जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर असे परमेश्वराचे साम्राज्य. त्या साम्राज्यामध्ये तुम्ही सगळे आनंदात, समाधानात, समृद्धीत अत्यंत सुंदरतेने राहू शकता, आपापसात प्रेमाने राहू शकता. ही तुमची भाविकता, हे सुकृत, हे फळाला येणार आहे. आणि फळाला येण्यासाठीच आज आपण इथे जमलेले आहोत. तेव्हा मला इतका आनंद झालेला आहे की खरंच मी आज बोलले तरी कशी याचाच मला आश्चर्य वाटतं. माझं इतकं हृदय भरून आलं होतं. इतके भाविक, इतके सोज्वळ लोक परदेशात कधी येतील असं वाटतं. हे परदेशचे लोकसुद्धा अगदी शर्मेने आपले माना खाली घालतात की माताजी तुम्ही इतके 12 वर्ष तिथे मेहनत केली, तेवढ्यासाठी आमचे साहेब तिथे आहेत ना, म्हणून मला जावं लागतं. आणि काही असं कुठे पाहत नाही. असे लोक जे संतांना ओळखतात, जे परमेश्वराला ओळखतात, ते देवीला ओळखतात, असे लोक आमच्या तिथं नाहीत. आमच्याकडे तर भामट्यांचंच राज्य. तिथे शक्यच नाही, कुणीच तुम्हाला ओळखणार नाही. तुम्ही जर तिथे आलात तर फार मुश्किलीने आम्ही थोडे बहुत लोक तयार झालो, बाकी फार कठीण काम आहे.
सारखं त्यांचं हेच रडगाणं चालतं की असे असतं गाव आणि असे जसं आम्ही काल गेलो होतो तिकडे संगमनेरला गेलो होतो, नंतर 2-3 ठिकाणी आणखीन जिथे जिथे असेच प्रोग्राम झाले ते सर्व बघून ते म्हणतात की हे गणोरीसारखे लोक हे कुठे मिळणार आपल्याला, हे कुठे दिसणार, कधीच बघितलं नाही आणि कधीच होणार नाही. श्रीरामपूरला सुद्धा इतका मोठा जमाव आणि इतकी सुंदर व्यवस्था होती आणि 2 मिनिटात लोक पार झाले. 2 मिनिटात कुठं होतं. माझे 4 वर्ष मी मोडले 7 माणसांच्या कुंडलिन्या उचलताना त्या इंग्लंडमध्ये. कसलं ते गाव आणि काय घाण आहे नसती, मला तर नरक वाटतं. 7 लोकांच्या कुंडलिन्या उचलायला मला 4 वर्ष लागले. आता गणित करा. आणि काल कमीत कमी 6,000 लोकांच्या कुंडल्या उचलायला मला 2 मिनटं लागली. आता तुम्ही काय आहात ते जाणून घ्या. लोक मला म्हणतात काय खेडेगावात फिरता. अहो म्हटलं तिकडेच देव आहे, बाकी इकडे भूतच आहेत शहरात. तिकडेच मला फिरू त्या देवांच्यामध्ये, ह्या भूतांच्यामध्ये फिरायचं नाही मला. आणि मुंबईला 2 दिवस जरी 3 दिवस राहायला मिळालं तर 4थ्या दिवशी मी काढता पाय घेते. तरी तिथे पुष्कळ लोक झाले. आता 5-6 हजार लोक आहेत सहयोगी मुंबईला सुद्धा, म्हणजे त्या नरकात 5-6 हजार आहेत. पण अतिनर्क जो आहे तो परदेशात आहे, महानर्क. आणि त्या नरकामध्ये तुम्ही बघा की काय तुम्ही लोक आहात, काय तुम्हाला वरदान आहे परमेश्वराचं, काहीतरी पूर्वजन्माचे फार मोठे लोक आहात तुम्ही, मोठे मोठे संत साधू आहात. काय संतांची सेवा केली असेल, देवीची सेवा केली असेल, काय काय केलं असेल मला सांगता येत नाही. पूर्वजन्माचं जे सुकृत आहे ते कसं चटकन. अहो 2 मिनिटात इतके लोक पार झाले. ह्या लोकांना तर अगदी आश्चर्य वाटलं. म्हणे की ह्या सगळ्यांचे पाय धरावेत असे लोक आहेत. म्हटलं आहेतच. तुम्हाला काय वाटतं ते छान चौकीचे कपडे घालून तुम्ही मोठे होणार नाही, मोटारीत फिरून होणार नाही. गाढवालाही मोटारीत बसता येतं, त्यात काय विशेष आहे. कसंही करून कोंबतात तर येतच गाढवाला, त्यात काय विशेष तुम्ही मिळवणार आहात. हेच आहेत खरे संत साधू आणि हेच खरे मोठे लोक आहेत. आणि हेच उत्क्रांतीच्या प्रांगणामध्ये हे उच्च स्थितीला पोचलेले लोक आहेत, उच्च लोक आहेत, तुमच्यापेक्षा फार उच्च आहेत. त्यांना अजून परमेश्वराबद्दल इतकी आस्था, इतकं प्रेम, त्याची कल्पना आपल्याला सुद्धा नाही. आम्ही केवढे धनाचे धनी आहोत ह्याची आपल्याला कल्पना नाही. ही आपली नम्रता आहे, कारण आपल्याला माहिती नाही. जर तुम्ही परदेशात जाऊन बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जिवंत तरी कसे राहतात. पण किड्यांना काय, किडे म्हणजे घाणीतच जिवंत राहतात, अशी यांची स्थिती. यांच्यापासून आपल्याला काही शिकण्याचं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, ह्यांच्यापासून काही शिकू नका. यांनाच तुमच्यापासून शिकायचं. खरंच ऐकून घ्या माझं. तुम्हाला अजून कल्पना नाही आहे की हे लोक किती घाणीत आहेत आणि किती घाणीत राहतात. त्यांना काही सुद्धा नीतिमत्तेची वगैरे कशाची कल्पना नाही. आज हे त्याच्यातनं त्या घाणीतच, त्या चिखलातच कमळासारखे वर आलेत. कमळासारख्यांचे चेहरे बघा तुम्ही, त्यांचं वर्तन बघा कसं सुंदर आहे. आणि त्या कमळांनी सगळीकडे त्या घाणेरड्या चिखलाला सुद्धा सुगंध दिलेला आहे. आणि म्हणून माझा जीव ओढतो कधी कधी त्या लोकांसाठी जे चिखलात आहे. वाटतं त्यांनाही वाचवलेलं बरं. कारण महाराष्ट्रात मी जर 1 महिन्यावर राहिले तर जरा संबंध महाराष्ट्र चमकून जाईल हे मला माहिती आहे. नुसती मेहनत थोडीशी पाहिजे महाराष्ट्रात फिरण्याची बस. बाकी महाराष्ट्र चमकायला काय वेळ लागणार नाही. बाकी ह्या लोकांसाठी मात्र मेहनत करावी लागते, फार मेहनत करावी लागते. तेव्हा आजचा इतका आनंदाचा सोहळा झाला. तुम्ही लोकांनी या सहयोगांचा एवढा मान केला. हे संत आहेत आणि हे संत तितक्या लांबून आपल्या इथे आले, आपल्या चरणी आले. आणखी त्यांनी आपणा लोकांचा मान स्वीकार केला. त्यांच्यातर्फे, सर्वांच्यातर्फे मी आपल्याला फार फार ऋणी आहे असं सांगते. इतकंच नव्हे, पण ह्या लोकांनी जे हे दर्शन पाहिलं ते बघून ह्यांचे डोळे उघडले की हा देश किती महान आहे, किती गौरवपूर्ण आहे आणि आपल्या देशाची किती महत्ता आहे. ते बघून ह्यांना आश्चर्य वाटलं की आमचे देश म्हणजे काय कुचकामाचे, हो अगदी काही कामाचे नाही. ही त्यांची पूर्ण ठाम मत झालेलं आहे. इतकंच नव्हे, पण आता ह्या खेडेगावातून, ह्या देशातून कसं आपण कार्य करू शकू. आजच बसून हे 15 देशात ते लोक मला विचारत होते, माताजी आता हे सांगा की कोणत्या कुठे कसं काय काम करायचं, कशा लोकांना मदत करायची, काय आम्ही यांचं करू शकतो भलं. म्हणजे तसं म्हणे की परमेश्वराच्या दृष्टीने तर सर्व भलं होणारच आहे यांचं, पण बाकी दृष्टीने आमच्या हातून जी काही सेवा घडेल ती आम्हाला ह्या सर्वांची करायची. म्हणून बसून माझ्याशी विचारपूस करत होते की आम्ही ह्यांची काय काय सेवा करू शकतो, कुठे काय करू शकतो ते सांगा, काय त्यासाठी पैसे लागतील ते आम्ही जमा करू, जे लागतील ते आम्ही देऊ.
आधीच या लोकांनी आपले दागिने हे ते तुमच्या हिंदुस्थानच्या सेवेसाठी जमा करून ठेवलेले आहेत. मी म्हटलं आता राहू देत सध्या, नंतर आमची कामं सुरू झाली म्हणजे बघू. आणि ह्यांनी पुष्कळसे असे प्रकल्प काढले. आज सगळे बसून विचार करत होते की कशा रीतीने ह्या सर्व भाविक लोकांची आम्ही सेवा करायची. एवढ्यासाठी नाही की तुम्ही गरीब आहात, पण तुम्ही भाविक आहात, तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यातले, म्हणून तुमची सेवा कशी करायची. आता आम्ही आलो परमेश्वराच्या साम्राज्यात, या लोकांची कशी सेवा करायची म्हणून मला वारंवार विचारत होते. आणि आज जवळजवळ 4 वाजेस्तोवर आम्ही बोलत बसलो होतो. असे यांचे विचार चाललेले आहेत. तेव्हा आजचा आनंदाचा सोहळा बघून मला इतका विचार आला की बघा, सकाळी हे लोक विचार करत होते की कशी सेवा करायची. आता काय तुम्ही सेवा करणार. मी म्हटलं हे बघा, हे किती ह्यांना काही सेवा बिवा दिसत नाही, हे तर आपल्या आनंदात तसेच मस्त आहेत आणि ह्यांचं मस्त गाव जे सगळं तसंच नाचून राहिलं आहे, आणि तुम्ही आता यांची काय सेवा करणार. ते आपल्या मस्तीतच आहेत, सगळे मजेत आहेत, आनंदात आहेत, समाधानात आहे. अशा रीतीने आजचं आपलं जे प्रेमाचं प्रदर्शन झालं ते बघून फार आनंद झाला. आणि ह्या लोकांनी सर्वांनी मला एकेकाने येऊन असं सांगितलं की माताजी, यांना सांगा तुम्ही आमच्यातर्फे आम्ही आभारी आहोत म्हणून सांगा. आणि मी त्या सर्वांच्या तर्फे तुमचे फार आभार मानते. आता आपण ह्याच्यानंतर व्यवस्थित कुंडलिनी जागृतीचा प्रोग्राम करू. तसंच श्रीरामपूरला मी लोकांना म्हटलं होतं तुम्ही प्रश्न वगैरे विचारा, पण त्यांनी थोडीशी हलचल वाढते. तेव्हा जर तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही ते लिहून जर दिले तर आम्ही नंतर त्याचं तुमचं समाधान करू. पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की कुंडलिनी जागरणाशिवाय कोणती गोष्ट करणे म्हणजे बोलाचाचं बात बोलाचीच कडी. एकदा जागरण झाल्यावर बघाल तुमची तब्येत कशी सुधारते, तुमच्या सर्व घाणेरड्या सवयी कशा सुटतात, बहुतेक लोकांच्या सुटतात. तुमचं आयुष्य कसं बदलतं, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक किती लाभ होतो, मानसिक किती लाभ होतो, आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही किती शक्तिशाली होता. लोकांच्या तुम्ही तब्येती ठीक करू शकता, त्यांची कुंडलिनी तुम्ही जागृत करू शकता, ज्ञानाच्या भंडारातच उतरता. तेव्हा हे घडण्यासाठी नुसतं 10 मिनटं आणखीन आपण कुंडलिनी जागृतीचं कार्य करू. आता तुमचा भाविकपणा मला असं वाटतं की तेवढा वेळ लागणार नाही. सगळ्यांनी बसून घेतलं तर बरं होईल, बसले तर बरं होईल. बसून घ्या, जरा जमिनीवर बसलेले बरे. आणि बरे बसले असले पण बसून घेतलं तर जरा स्वस्थ असतं मनुष्य. स्वस्थ, स्वमध्ये जो स्थित आहे, स्व म्हणजे आपली आत्मा, ह्या आत्म्यामध्ये जो स्थित आहे तो स्वस्थ. आपल्या संबंध भाषेला किती खोलपणा आहे तो पाहायला पाहिजे. आपण कोणताही शब्द असा तसा वापरला. स्वार्थ, स्वार्थ, स्वचा ज्यांनी अर्थ मिळवला तो स्वार्थ, ज्यांनी स्वचा अर्थ मिळवला नाही तो स्वार्थी नाही. आपण जे स्वार्थ म्हणतो खोटा स्वार्थ आहे, त्याला काही अर्थ नाही, कारण त्यांनी स्वचा अर्थ कुठे मिळाला. प्रत्येक शब्दामध्ये भयंकर खोलपणा आहे, त्याची फोड करून बघितली म्हणजे असं वाटतं की संबंध सहयोगाला मराठी भाषेने जसं अगदी संबंध आवरून घेतलेला आहे, संबंध त्या ह्याच्यामध्ये आपल्या आवारात घेतलेला आहे. सगळा सहयोग त्याच्यातनं जसं काही फुटून बाहेर पडतो. मराठी भाषेशिवाय मला कोणत्याही भाषेमध्ये इतकं चांगलं सांगता येत नाही सहयोगाबद्दल. इतकंच नव्हे तर कुंडलिनीबद्दल सुद्धा मला सांगता येत नाही, कारण इतकं सगळं कोणत्याच भाषेत नाही, इतका खोलपणा कोणत्याच भाषेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, ही अशी मोठी भाषा मराठी भाषा आपल्याला मिळाली. आणि हा महाराष्ट्र म्हणजे एवढा मोठा देश आपल्याला मिळाला आहे, ह्याचं नाव कुणी महाराष्ट्र ठेवलं हे सुद्धा कुणाला माहिती नाही. म्हणजे कधीचा अनादी काळापासून हा महाराष्ट्र आहे आणि त्यात तुम्ही जन्माला आलेले महान लोक आहात. आणि हे कार्य अगदी एका क्षणात व्हायला पाहिजे खरं म्हणजे, आणि होईल अशी मला पूर्ण आशा आहे. त्यासाठी फक्त काय करायचं आहे, एक सोपं काम आहे की तुम्ही जे काही तुमचं असेल मागचं सगळं विसरून जायचं. म्हणजे आता बोलताना माझ्या तोंडून काही निघून गेलं समजा, तर मला तर ही सवय आहे माताजी, मग कसं होईल असं म्हणायचं नाही. सगळं तुमचं जे काही आहे ते मागचं विसरून जायचं. आता तुम्ही देवाच्या साम्राज्यात बसले, धुवून पुसून स्वच्छ बसले. आता तुमच्यात काहीही दोष नाही,
माझ्यात काहीही दोष नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. मी मुळीच दोषी नाही असं मनामध्ये ठाम ठरवलं पाहिजे. मी परमेश्वराच्या मंदिरात आहे आणि मी स्वयं आत्म्याचं मंदिर आहे. फक्त माझा दीप पाजळायचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा मी मुळीच दोषी नाही असं आपल्या मनामध्ये बसवलं पाहिजे. आणखी पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनी जागृती घेतली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःला संतुलन कसं द्यायचं ती मी सांगते. डावीकडे आपली इच्छाशक्ती आहे आणि उजवीकडे आपली क्रियाशक्ती आहे. म्हणून डावा हात माझ्याकडे असा करायचा, सरळ असा बसल्या बसल्या ठिकाणी असा डावा हात करायचा, म्हणजे आपली इच्छा आहे. डावा हात माझ्याकडे असा करायचा आणि उजवा हात श्री गणेशाला आठवून ह्या महाराष्ट्र देशाचं म्हणा किंवा ह्या योगभूमीचं स्मरण करून ह्या पृथ्वी तत्वावर असा ठेवायचा सहज. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा. एवढं लक्षात ठेवायचं की ह्या वेळेला आपण दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही, स्वतःकडे बघायचं, फक्त स्वतःकडे बघायचं. तेव्हा डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा आरामात. मान फार खाली नको, वर नको, मागे फेकलेली नको, सरळ साधं बसायचं. आता ह्या वेळेला आपण काय करतो की आपल्यामध्ये जे जडतत्व आहे ते पृथ्वी तत्वात घालतो आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आणि आता डोळे मिटून घ्या. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचं. एक दुसऱ्याला बघायचं नाही, विचारायचं नाही, काय नाही, साधे डोळे मिटून घ्या. साधे मी मराठी भाषेत बोलते, आपले घरगुती सगळ्यांना समजण्यासारख्या भाषेत सांगते, तेव्हा त्यात काही विचारण्यासारखं नाही. सरळ डोळे मिटून घ्या. आता उजवा हात, डोळे उघडा, कृपा करून डोळे उघडा. उजवा हात माझ्याकडे असा आणि डावा हात असा आकाश तत्वाकडे. उजवा हात माझ्याकडे. आता ही क्रियाशक्ती आहे. क्रियेमुळे जे काही आपल्यामध्ये अहंकार आदी दुर्गुण आले असतील ते सगळे असा डावा हात आकाश तत्वाकडे करायचा, असा डावा हात. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आता डोळे मिटा. असाच हात ठेवून डोळे मिटा. आता डोळे उघडायचे. आता संतुलनात आलो आपण. संतुलन आलं. आता दोन्ही हात असे आकाशाकडे करायचे आणि डोकं असं मागे करून एक प्रश्न विचारायचा की माताजी, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? ही परमेश्वराची ब्रह्मशक्ती आहे का? ही चैतन्य शक्ती आहे का? असा मागे हात करून असा प्रश्न करायचा. तीनदा प्रश्न करायचा फक्त. आता हात खाली घ्या. आता दोन्ही हात माझ्याकडे करा. दोन्ही हात माझ्याकडे. टोप्या नाही काढलेल्या. टोप्या काढून ठेवलं असतं तर बरं झालं असतं. महाराज सांगितलं होतं टोप्या काढून घ्या. फार आणीबाणीची वेळ आहे, काय हरकत नाही. आता आता डावा हात असाच ठेवायचा आणि उजव्या हाताने टाळूवर जवळजवळ 4 इंच वर असं बघा. काही डोक्यातनं गार येत आहे का? थोडं वर.
कोणाकोणाचं तर इतकं वर येतं तेव्हा बघून घ्या. असा हात फिरून इकडे बघा. येत आहे गार येत आहे. कोणाकोणाला गरम येईल. आतली गरमी निघाली पाहिजे ना. हां, आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा. आता बघा गार येत आहे का. वरती वरती धरा. वर इथे इथे टाळूवर धरायचं. टाळूवर असं वर असं फिरून बघा. टाळूच्या आसपास फिरून बघायचं. येत आहे वर 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 येत आहे. चित्त टाळूकडे. निर्विचार. डोळे उघडे ठेवा. डोळे नका बंद करू. टाळूकडे लक्ष. येऊन राहिला आहे. परत हा हात असा करून बघा. परत बोलू नये ह्यावेळेला सगळ्यांनी बघायचं. येत आहे ना. हां, आता दोन्ही हात असे करून बघा. येत आहे. आता एक प्रश्न विचारा. माताजी, तुम्ही आमची कुलस्वामिनी आहात का साक्षात? असा प्रश्न. डोळे उघडून. माताजी, तुम्ही साक्षात आमची कुलस्वामिनी आहात का? असा प्रश्न विचारा 3दा हृदयापासून. येत आहे. हात वर करा. हात वर करा. वारकरी असतील त्यांनी माता विचारायचं, माताजी तुम्हीच आमची विठ्ठल रखुमाई आहात का? असं विचारून बघा. साक्षात असलं पाहिजे ना. आता इतकी मेहनत केली तुम्ही, तुम्हाला भेटलं पाहिजे की नाही. हां, येत आहे का गार? इकडे बायकांना येत आहे. हात असे करा. विचारा प्रश्न. तुम्ही आहात का? तुम्ही साक्षात आलात का? हां, तुळजापूरहून तुम्ही साक्षात आलात का मला भेटायला? असं विचारा. हां आहे ना. ही ओळख आहे. ओळखलं पाहिजे. आणि त्याच्याचमुळे कुंडलिनीचं जागरण हजारो लोकांचं सहज घडतं. पुष्कळ लोक विचारतात असं कसं, असं फार कठीण आहे. अहो पण आम्हाला नाही ते कठीण. हां, आलं. आता बघा किती निर्विचार वाटतंय. एकदम काही काऊर नाही डोक्यात. एकदम स्वस्थ झाल्यासारखं, निश्चिंत. डोक्यात काही विचार नाही, काही नाही. परमेश्वराने सगळा बोजा घेतला आणि आता तो करणार. तो करता करविता सगळं काही करेल. जे काही तुमच्यामध्ये जबाबदारीचं असेल किंवा तुमच्या डोक्यावर बोजा असेल, सगळा तो उचलणार आहे. त्याची काळजी करू नये. सगळं सुकृत मिळालं हे फार आश्चर्यजनक आहे. पण परमेश्वर आश्चर्यजनक आहेच. आणि तो काही खोटं बोलत नाही. संतांनी खोटं सांगितलं नाही. जे त्यांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन तेच आहे. हा सर्व संसार सुखाचा झाला पाहिजे. आलं. येत आहे की नाही? बोला. भजनी मंडळांना येत आहे. ठीक आहे. सर्वांना माझा नमस्कार आणि प्रेमाचा सगळ्यांना आशीर्वाद हृदयापासून. परमेश्वर तुमचं मंगल शुभ करो आणि तुम्हाला सुबुद्धी देव. जगन्माता श्रीमला देवी की जय. आदिशक्ती श्रीमला देवी की जय. आता याबद्दल बोलू नये. बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही विचारांच्या पलीकडे गेलो. कबीरदासने म्हटलेलं आहे, जब मस्त हुए फिर क्या बोले. आता असतं गावात, जब मस्त हुए फिर क्या बोले. आता काय बोलायचं राहिलं.
2 वर्षातच आमचं पुण्याला वास्तव्य होणार आहे. त्यानंतर राहुरीला येऊन ह्या सर्व गावांचं काही जर दुसऱ्या काही सेवा करता आली तर करावी असं आमच्या सहयोगांचं, परदेशी सहयोगांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते सज्ज आहेत. आणि त्यांनी मला असं सांगितलं आहे की तुम्ही नंतर येऊन सगळं इथे अवलोकन करा. आणखीन यांची काही आम्हाला सेवा करता आली तर आम्हाला करायची आहे. आणि हे लोक अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थी आणि इमानदार लोक आहेत. आणि ते सर्व तुमच्या सेवेला हजर आहेत आणि तुमच्या सुखासाठी, आनंदासाठी सज्ज आहेत. तेव्हा आपणही विचार करून ठेवावा की या अस्तगावात आपण काय करू शकतो. बरं, आता आम्हाला नमस्कार. शेवट अशी आता काय ते हे शक्य आहे का? दर्शन माने आफत शांत बसा. हॅलो, सगळं शांततेने बसा, शांततेने. माताजींचं दर्शन घ्यायचं असलं तर सर्वांनी शांततेने थांबा. अगोदर सर्व शांतता ठेवा. आता आपल्या ग्रामस्थामार्फत घाई करू नका. दर्शनाची सगळ्यांना संधी मिळणार आहे. हळूहळू दर्शन घ्या. कार्यक्रम आता संपलेला आहे. माईक येस येस नाही व्हॉट तो हा याचा उपयोग करा म्हणताय बंद कर. याचा उपयोग करा. वापरात ते बंद हा उपयोग करा, त्याला तो बंद करा. यू टेक दॅट गिफ्ट. अरे शांततेने घ्या. हॅलो, शांततेने घ्या. अगोदर श्रीयांना दर्शन. प्रेमाची शिदोरी आज्ञा चक्रवारी उघड सहस्रार माते, 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 उघड सहस्रार माते. स्त्रियांना अगोदर दर्शन करून द्या. लेडीज अगोदर स्त्रियांना दर्शन करून द्या. प्रेमाची शिदोरी आज्ञा चक्रवारी, प्रेमाची शिदोरी आज्ञा चक्रवारी उघड सहस्रार माते, उघड सहस्रार